आणि सुद्धा आणि फक्त 2 षटके संपल्यानंतर ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे. फलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईकला आहे अक्षय आणि नॉन स्ट्राईकला आहे रुपेश आणि गोलंदाज सज्ज होतोय तो गोलंदाज मुंडरा एन मधून सागर. तर अक्षय आणि सागर पहिला चेंडूमध्ये पहिला चेंडू फुलटॉस होता. चेंडूला फिरकून दिले शॉर्ट मिड ऑफच्या दिशेकडे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतोय. श्री गणेशा होतोय संघाचा 1 धावाड. तर अक्षयने आपला अकाउंट ओपन केलेला आहे 1 धावानं. आता मात्र एका स्ट्राईक रोटेट करण्याचा काम इथं अक्षय करतोय. स्ट्राईक मिळते ती रुपेशाला. रुपेश संघाचा कर्णधार आहे. जयदुर्ग सुरेश संघाचा अनुभव आहे आणि अक्षय एक युवा फलंदाज आहे, युवा ऑलराऊंडर आहे. सागर पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी मुंडराईन कडून रुपेशाला. शॉर्ट चेंडू एक पंच करण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू एक दिशाहीनं म्हटलं तरी वावड ठरणारे पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरेक धावांमध्ये भर पडलेले संघाची धावसंख्या वाढते. ती 1 धावाने म्हणजे संघाची धावसंख्या होते ती 2. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकला होता मात्र एक दुसरा चेंडू स्वैर टाकलेला आहे. एक वाईटचा इशारा दिलेला आहे पंचांनी. पंच आहेत सुरेश दलवी. खरोखरच या स्पर्धेमध्ये एक रंग भरलेला आहे. सर्व पंचांनी एक जबरदस्त निर्णय ते देतात. पुन्हा सज्ज होतोय सागर पुढचा चेंडू टाकण्यासाठी रुपेश याला. चांगलासा चेंडू एक सफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्नात होता. बीट होतोय चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. चांगली वापसी करतोय सागर या चेंडू मध्ये. अगदी बरोबर. सागर प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतोय. आपण पाहतोय हा चेंडू जर बघितला चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी केला होता आणि त्यामध्येच फसतोय. बीट होतोय, चकित होतोय रुपेश. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी सागर. एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र परत एक दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावग ठरणार नाही. का अतिरेक धावामध्ये भर पडलेली आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा. 1 धाव आणि संघाची धावसंख्या होतय 3. पुन्हा सज्ज होतो सागर पुढचा चेंडू टाकण्यासाठी रुपेश याला. आता तर कट करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडू जातो. एक जबरदस्त गोलंदाजी हटवतोय आतापर्यंत सागर. एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल अशी गोलंदाजी करतोय तो सागर. दुपारचा सत्र चालू आहे मित्रांनो. खरोखरच सूर्याची किरणे ही तेज झालेली आहेत. बघायचं आहे फलंदाज इथं तेज होतोय का नाही. गोलंदाज सध्या तरी तेज झालेला आहे. सागर पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी रुपेश याला. शॉर्ट चेंडू एक मला तरी वाटतं दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावग ठरणार नाही. व्हाईटचा इशारा येतोय. 1 धावामध्ये संघाची धावसंख्या होतय ती 4. जर आपण विचार केला ह्या षटकाचा तर पहिला चेंडू चांगला चेंडू टाकला होता. त्याच्यानंतर व्हाईट चेंडू टाकला होता. पुन्हा सज्ज होतोय सागर. आता मात्र एक ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. चेंडूला ड्राईव्ह करतो. चेंडू देतो मिडॉनच्या दिशेकडे. 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती 5. यानंतर होणारा जो सामना आहे तो न्यू एकवेरा पिंपळनेर आणि विकी स्पोर्ट कोकसे. न्यू एकवेरा पिंपळनेर आणि विकी स्पोर्ट कोकसे दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. या 1 धावाने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम रुपेश करतोय. स्ट्राईक येते ती अक्षयकडे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सागर. एक डावखुडा फलंदाज आहे अक्षय. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी एक कौशल्यपूर्ण अशी फलंदाजी दाखवतोय का काय. सागर पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फुलटॉस चेंडू मात्र एक दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावगड ठरणार नाही. एक वाईटचा इशारा येतोय पंच सुरेश दलवी यांच्याकडून.
एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 6. आतापर्यंत या षटकांमध्ये 4 असे व्हाईट चेंडू टाकलेले आहेत. सागर पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फुलटॉस चेंडू, चेंडूला सॉंग करतोय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशाकडे. चांगलासा झेल देतोय, सुंदर झेल आणि फलंदाज बाद होतोय तो अक्षय. खरोखरच गवली सर चांगली अशी भेदक मारा इथं ठेवलेला आहे सागर यांनी. आणि झेल जर बघितला आपण अतिशय चांगला झेल घेतलेला आहे, कारण 30 सर्कलच्या आतमध्ये हा क्षेत्ररक्षक होता आणि जवळपास 30 सर्कलच्या बाहेर जाऊन हा झेल घेतलेला, जज केलेला, चांगलं लक्ष ठेवलं होतं, चेंडूवर नजर होती. कॅचेस विन द मॅचेस. आणि पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी, थोडासा स्वेर मला बघायला मिळाला होता, पण मात्र कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी सागर यांनी दिलेली नाहीये. आजच्या दिवसाचा तिसरा सामना इथं चालू आहे. तो सामना म्हणजेच जयदुर्गा सुरी आणि जय भोलनाथ सरवली पडा ह्या दरम्यान सुरू आहे. शॉर्ट चेंडू, चेंडूला पुल करतोय आणि सक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे षटकारासाठी. संपलेला आहे आणि धावसंख्या होते ती. हे बघा कशा पद्धतीने हा चेंडू पुल केला होता आणि सक्सेसफुल झाला होता. षटकारासाठी जाताना दिसला होता हा चेंडू. तर साधारण संघाची धावसंख्या होते ती 12. एक षटकाचा खेळ इथं संपल्यानंतर धावसंख्या होते ती 1/12. मी तर म्हणणं एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण जो षटकार लागलेला आहे त्यामुळे एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. 12 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी 12 धावा आहेत. याचप्रमाणे फलंदाजी केली आणि स्लॉग ओव्हर मध्ये जे हाणामारी षटक असतं त्या षटकामध्ये 14 किंवा 15 धावा पटकावल्या तर 50+ एक चांगली धावसंख्या ठरू शकते. बरोबर आहे गवली सर. 4 षटकांमध्ये किती विकेट जातात ते महत्वाचं नाही, किती जास्त धावा होतात ते महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात खासदार चषक 2017 या स्पर्धेमधल्या आजच्या दिवसातला हा तिसरा सामना. पहिला सामना विकीस्पोर्ट कोकसे ग्रामीण मधला याने दिवास्पोर्ट दिवा संघाला पराभूत केला आणि दुसरा सिटीपूल मधला जो सामना झाला होता धनेश 11 कोकसे विरुद्ध बी इंडियन 3 षटकापर्यंत संघर्ष बघायला मिळाला होता. मात्र त्यानंतर चांगल्या गोलंदाजीमुळे धनेश 11 कोकसे संघाने विजय प्राप्त केला होता आणि हा तिसरा सामना सुरू आहे जयदुर्गा सुरई विरुद्ध जय भोलेनाथ सरवली पडा. तर दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो महेश. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी पेश करतोय. धावसंख्या होतोय ते 1/12 जयदुर्गा सुरी या संघाचे. आतापर्यंत रुपेश हा 7 धावांवर खेळत आहे. महेश पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुजित याला पहिला चेंडू लाभ करण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे बीट होतोय. चेंडू जातोय एसटी रक्षाकडे. निर्धाव चेंडू जातोय. एक जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल महेश यांची पहिल्याच चेंडूवर. ऍक्शन रिप्ले मध्ये साप पाहू शकता. चांगलासा एक चेंडू आतलला होता. निर्धावसा चेंडू जातोय. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी महेश. सुजित त्याला आता मात्र एक कट लागतोय. चेंडू जातोय सेकंड स्लिपच्या दिशेकडे. एक धाव पूर्ण होते. एक धावाने संघाची धावसंख्या होते ती 13. एक स्ट्राईक रोटेट इथं होतोय आणि स्ट्राईक जी मिळते ती रुपेशाला. खरोखर दुसऱ्या षटकाचा इथं खेळ चालू आहे आणि धावसंख्या होते ती 13. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल सुभाष धुमाल सर.
दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली 13. महेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. रुपेश आला. फुलटॉस चेंडू, मला तरी वाटतं की भीमर चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेकडे. एक मिस फील्ड होते तिथे आणि 4 धावा मिळतात. म्हणजे 1+1 सोनेबी सुहागा 5 धावा इथं जोडल्या जाणार आहे. फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने हा चेंडू टाकलेला होता. मात्र ती फायनलला क्षेत्रक्षणी खराब होते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4+1 5 धावा मिळतात आणि फ्री हिट असणार आहे या चेंडूवर. तर या 5 धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 18. तर बघूया या पुढचा जो चेंडू असणार आहे तो फ्री हिट असणार आहे. फलंदाज रुपेश आणि सुजित. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर एक चांगला चेंडू हाताळला होता महेशने आणि त्यानंतर एक धाव दिली होती. त्याच्यानंतर एक भीमर चेंडू टाकला होता. महेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. रुपेश आला. आता मात्र एक चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये क्रिकेटच्या जगतात त्याला कॅन्सर म्हणून संबोधला जातोय तोच चेंडू इथं टाकलेला होता महेश यांनी. निर्धाव चेंडू जातोय, वापसी करतोय या चेंडूवर महेश. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज. आता मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला, चेंडूला ट्राय केला, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असा 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या होत आहे ती 20. याला म्हणतात समन्वय. सुजित यांनी बघितलेलं आहे की थ्रो जो आहे तो नॉनस्टॅक एंडला आहे. त्या सुरुवातीलाच अतिशय वेगात धाव घेतलेली आहे ती. त्याला माहिती होती की आपण या ठिकाणी पोहोचू शकतो. त्यानंतर मात्र रुपेशाला कॉल केला होता आणि दुसरी धाव ही पूर्ण झाली होती. यानंतर जो होणारा सामना आहे न्यू एकवेरा पिंपळनेर आणि विकी स्पोर्ट कोकसे दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर तयार यायचं आहे. मंगेशजी भोईर यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. मराठा पंजाब हॉटेलचे सर्व त्याचबरोबर 40+ अष्टपैलू खेळाडू. आता मग की जोरात वाढण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय, जबरदस्त अशी गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत महेश. धाव संख्या होतोय ती 20. रुपेश आणि सुजित फलंदाजासाठी आलेले आहेत. एक अक्षय याला परत जावं लागलेलं आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आला होता सुजित. महेश पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र फोर्स करतोय चेंडूला, चेंडू हवेत आहे. मात्र वाटतं हा चेंडू षटकारासाठी जातोय. आपण साप पाहू शकता. कॅल्क्युलेटेड 6 एक जबरदस्त असा सिक्सर मारला होता रुपेश यांनी. 6 धावाने संघाची धावसंख्या होते ती 26. तर 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे आणि 2 षटकाच्या मोबाईलला धावसंख्या होते ती 26. पहिला जर गोलंदाजाचा आपण विचार केला तर सागर गोलंदाज सज्ज झाला होता. त्याने 12 धावा देऊन एक गडी बाद केला होता, अक्षय याला बाद केलं होतं. त्याच्यानंतर एक महेश यांनी 14 धावा दिलेल्या आहेत, म्हणजेच 26 धावा इथं झालेल्या आहेत. गवळी सर, तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर 50चा आकडा सहजगत्या पार होईल. बरोबर आहे. अशाच प्रकारे जर फलंदाजी केली तर 50चा आकडा जो आहे तो पार होणार आहे. तर बघूया या 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक म्हणजेच आमचे मार्गदर्शक डॉक्टर गवली सरांना. ओव्हर टू डॉक्टर गवली सर. धन्यवाद प्रमोद पाटील. पुन्हा एकदा मी आवाज देऊ इच्छितो. न्यू एकवेरा पिंपळनेर आणि विकी स्पोर्ट कोकसे दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर तयार राहायचं आहे. न्यू एकवेरा पिंपळनेर आणि विकी स्पोर्ट कोकसे. आज विकी स्पोर्ट कोकसे संघाने दिवा स्पोर्ट दिवा संघाला पराभूत केलं होतं.
आणि काल जो सुपर ओव्हरचा सामना होता पहिला सुपर ओव्हर पॉवर सेलार संघाला न्यू एकविरा पिंपळे संघाने पराभूत केलं होतं. हरेश पाटील आणि सचिन गायकवाड यांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती. नितेश इथं यावेळेला मात्र एक चांगला चेंडू खाली जातोय. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. मित्रांनो आपण जो सामना पाहतोय जयदुर्गा सुरई विरुद्ध जय भोलेनाथ सरवलीपाडा. नाणेफेक जिंकून जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी करताना धावसंख्या 26. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. नितेश याला मात्र पंच केलेल्या चेंडूला पॉइंटच्या वरून आणि चेंडू मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता आणि थोडासा मागे येऊन चेंडूला पंच केला होता पॉइंटच्या डोक्यावरून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुजित त्याच्या बॅटमध्ये निघाला. हा चौकार. बरोबर आहे. त्या चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली होती फलंदाजीने आणि रूम बनवला होता आणि मागे जाऊन एक पंच केलं चेंडूला आणि चांगला असा चौकार मिळाला पॉइंटच्या दिशेकडे. 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 33. नितेश झेल सोडतोय. दोन धावा पूर्ण म्हणजे परेश त्या ठिकाणी होता. झेल सोडतोय. योगेशने झेल सोडलेला आहे लॉंग ऑफला आणि सुजित जीवनदान देणं महागात पडू शकतं. प्रमोद आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे ऑन दी अपचानाने फटका खेळलेला होता. चांगली संधी होती योगेशास. मात्र झेल सुट्टे 2 धावाही मिळतात. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 32. नितेश उलटा चेंडू याला पुन्हा चेंडू हवेत आहे. यावेळेला मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. लॉंग ऑन सीमारेषेवर एक चांगला झेल. चेंडू होता आपण बघूया. मात्र लॉंगॉनला क्लिअर करता आलेलं नाही. पहिला जीवनदान मिळालं होतं त्याचा फायदा उचलता आलेला नाही. लॉंगॉनला यावेळेला मात्र एक सोपा झेल. सुजित त्याची खेळी संपुष्टात. एक दुसरा झटका लागतोय जयदुर्गा सुरई या संघाला. तिसऱ्या षटकाचा खेळ इथं प्रारंभ झालेला आहे. धावसंख्या होते ती 2 बाद 32. 2 बाद 32. तिसरं षटक हे मार्गस्थ. मात्र या षटकात एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा देऊन एक महत्वपूर्ण विकेट ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केली सुजित याची. आणि सुजित बाद झाल्यानंतर त्याची जागा घेतोय आकाश. आकाशाने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती. आकाशी फटके खेळले होते सीमारेषेच्या बाहेर. याला मात्र अतिशय सुंदर फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत झेल होते की सीमारेषेच्या बाहेर बघायचा हवेचा वेग त्यामुळे चेंडू आतमध्ये आलेला आहे. आपण पाहू शकता. प्रयत्न केला स्लॉकशिप अंदाजाने फटका खेळला होता. चेंडू बराच वेळ हवेत. मात्र हवेचा जो वेग आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे चेंडू मात्र लॉंग ऑन वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकले नाहीये आणि चांगला झेल घेतला जातोय सीमारेषेवर. गवळी सर खरोखर ज्या अंदाजाने हा फटका मारला होता असं वाटलं होतं की हा चेंडू षटकारासाठी जाणार की काय. पण हवेचा वेग हा विरुद्ध दिशेला होता म्हणून हा जो चेंडू होता एकदम चांगला झेल घेतला होता. कुठली प्रकारची चुकी केली नाहीये.
जावं लागेल रुपेश याला. तर तिसरा झटका लागतोय जय दुर्गा सुरी या संघाला. नितेश याला फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटच्या पाठीत हवा तसा येत नाहीये. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये, एकच धाव मिळते. धावसंख्या झाली 33. अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळालेली आहे. कारण या षटकामध्ये महत्वपूर्ण असे 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. जर आपण गोलंदाजीचा ग्राफ बघितला तर एक चढता उतरता असं ग्राफ इथं ठरलेलं आहे. कारण पहिल्याच गोलंदाजीमध्ये सागर आला होता, 12 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर महेश यांनी 14 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर नितेश यांनी 7 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. जबरदस्त अशी गोलंदाजी केली होती नितेश यांनी. तेहतीस धावा. आता मात्र शेवटचं षटक असणार आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मात्र आहे 10 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या नाहीत तर मात्र क्षेत्ररक्षण करताना जयदुर्गा सुरेश संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकतो. निखिल येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. खेळपट्टीवर दोन्हीही युवा फलंदाज आकाश आणि प्रतीक. जगदीश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे सचिन स्पोर्ट्सचे. सर्वा अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं होतं. सचिन चषक 40+ द्वारा पूर्णा येथे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपले हार्दिक स्वागत. निखिल येतोय अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी, सामना करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र फायदा उचलता आलेला नाही. शॉर्ट चेंडू होता, खाली राहिला होता. मिड विकेटला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अतिशय वेगात दुसरी धावी पूर्ण होते. धावसंख्या झाली 35. तब्बल 3 फलंदाज बाद झालेत. पहिल्यांदा बाद झाला होता तो अक्षय, त्यानंतर बाद झाला होता सुजित आणि त्यानंतर बाद झाला होता रुपेश संघाचा कर्णधार. खेळतोय तो आकाश आणि प्रतीक. पाहूया रिप्ले मध्ये कशा प्रकारे अपीलही केलं होतं धावबादचं. आता फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला दिसतोय. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये आपण बघितलं. न्यू एकवेरा पिंपळनेर आणि विकी स्पोर्ट कोकसे दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर यायचे. याला मात्र स्लॉक केलेला आहे चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फटका खेळला आकाश याने. आकाशी फटका मारलेला मात्र सीमारेषेच्या बाहेर अराउंड दी ऑफ स्टंप भिरकावून दिलं होतं चेंडूला डीप मिड विकेट सीमापार. ट्रिपल-एस नेटवर्क खास करून ट्रिपल-एस डेन चॅनल जॉइंटर्सना विनंती आहे की आपण कृपया, मी योगीजी भोईर यांच्या वतीने आपल्यास विनंती करतोय की आपण थोडंसं जातीने लक्ष करून व्हॉइस काही ठिकाणी जात नाही, आवाज जात नाहीये. आवाज चांगल्या रीतीने पोहोचेल याची व्यवस्था करायची आहे. निखिल याला मात्र फोर्स केलेला आहे. टॉवरिंग 6 लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. क्या बात है. बॅक टू बॅक 2 सिक्सर. मात्र आकाशी फटके मारले आहेत सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या झाली 47. आता मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करतोय. कारण अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये एखाद किंवा दुसरा मोठा फटका लागला तर 50+ एक चांगली धावसंख्या ठरू शकते.
आणि या चेंडूवर जर षटकार मारला आकाशाने, आकाशी फटका मारला आणि षटकार मारला तर 9वा फलंदाज या स्पर्धेमध्ये ठरू शकतो षटकारांची हॅट्रिक करणारा. आणि आकाशाने यापूर्वी षटकांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. विक्रम जे होतात ते मोडण्यासाठीच होत असतात. याला मग भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि स्वतःच्या नावावर दुसरी षटकारांची षटकांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. यावर्षी दिल्लीच्या एका रणजी प्लेअरने त्रिशतक झळकावलेले 20 क्रिकेटमध्ये. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे षटकार मारले, षटकांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. पण ज्या मैदानावर ज्याने जी कामगिरी केलेली आहे ते मैदानाची सीमारेखा थोडी जवळ होती, 40 यार्डची. खरं तर 60 किंवा 70 यार्डची सीमारेखा असणं गरजेचं असतं. खरोखर गवळी सर एक लांब पडल्याचा हा षटकार आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी करतोय या दुपारच्या सत्रामध्ये. एक तेज फलंदाजी म्हटली तरी वावगं ठरणार नाही. बॅक टू बॅक 3 षटकार इथं मारलेले आहेत आकाशांनी. वेलकम सिद्दीक बाबे सर. याला मात्र मानसिक दबाव, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. क्लिअर कट दिसतोय मानसिक दबाव. एक धावमिनिटे धावसंख्या वेगाने वाढते. 54. वेलकम सिद्दीक बाबे, आपलं हार्दिक स्वागत आहे. नितीनजी पाटील तसेच रोशनजी वजे, आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू, निधाव चरपा चेंडूची समाप्ती होते. कारण जी षटकांची हॅट्रिक पूर्ण केली आहे त्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचा परदेशी आमच्या समालोचक कक्षामध्ये आलेला आहे. आकाश आपण नंतर घेऊन जायचंय. नितीनजी पाटील तसेच रोशनजी वजे, आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. याला मात्र पुन्हा एकदा पूल केलेला आहे. चेंडू हवेत आहे, सीमारेषेच्या बाहेर जातोय का बघायचं आहे. डीप मिड विकेट, डीप वाईटिश मिड विकेट सीमापार षटकार. हा 4था षटकार आहे. प्रकारे षटकार मारलेला आहे, पूल केला होता चेंडूला आणि डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि या षटकामधला आकाश याच्या बॅट मधून निघाला आकाशी षटकार. षटकाराची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 60 आणि 61 धावांचे एक विशाल लक्ष. शेवटच्या षटकामध्ये चौफेर फटकेबाजी केली होती. या ठिकाणी वळगावचे माजी सरपंच तानाजी भोईर यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. नितीनजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नितीनजी पाटील मान्यवर कक्षामध्ये आगमन होते, आपलं हार्दिक स्वागत. रोशनजी वजे, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. फलंदाजी तर अतिशय उत्कृष्ट केलेली आहे संघाने. वेलकम रोशनजी वजे आणि नितीनजी पाटील. न्यू इक्वेरा पिंपळे संघाचे कर्णधार उत्तम आलेले आहेत. विकी स्पोर्ट कुकसे संघाचे कर्णधार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित नितीनजी पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेक करायचे. रोशनजी वजे, आपणही या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे.
हे दोन्ही मान्यवर यांच्या शिवास त्या ठिकाणी नाणेफेक होईल. वेलकम उत्तम, आपलं हार्दिक स्वागत. आणि बंटी विकी स्पीड कुक्षे आपलं हार्दिक स्वागत. वेलकम नितीनजी पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. रोशनजी वजे आपले हार्दिक स्वागत आहे. आमचे मान्यवर रोशनजी वजे आणि नितीनजी पाटील या ठिकाणी आहेत. नाणेफेक जिंकलेली आहे ती न्यू एकविरा पिंपळे संघाने. दोघांनी हार्दिक शुभेच्छा देऊन आमचे मान्यवर कक्षामध्ये प्रस्थान करतायत. उत्तम नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय आहे? फिल्डिंग. पहिला जो सामना होता, यापूर्वीचा सामना झाला होता, नक्कीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहील. पहिला सुपर ओव्हर झाला होता, कुठे ना कुठे संघर्ष करावा लागला होता. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण करताना काय रणनीती असणार आहे? समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? हरेश नो डाऊट तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या गोलंदाजाकडनं अपेक्षा असेल? योगेश आहे, नयन आहे, पण आम्ही त्यांना 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर पहिल्या सामन्यासारखा एक संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल, एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. नक्कीच नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. पण ती विकी स्पोर्ट कुक्षे नक्कीच एक चांगली कामगिरी करतोय, कारण संघामध्ये कल्पेश, चेतन सुद्धा कर्णधार म्हणून चांगले नामांकित खेळाडू आहेत. आणि पहिल्या सामन्यात दिवासपूर दिवा सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यामुळे मनोधैर्य वाढलेलं आहे. पण नाणेफेक हरल्यात फलंदाजी करायची. हा महत्वपूर्ण सामना जिंकण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, आणि खास करून पॉवर प्ले मध्ये कुठल्या फलंदाजाकडनं जास्त अपेक्षा असणार आहेत? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. मी बबलू पॉवर प्ले मध्ये येणार आहे, तर 50+ जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय रणनीती असणार आहे? काय संघामध्ये काय बदल करण्यात यापूर्वीच्या संघांची चांगली कामगिरी याच्यामध्ये काय बदल होईल? नाही, आहे तोच संघ खेळवणार आहे आम्ही. मी पाहतो यावर्षी बऱ्याचशा मेगा इव्हेंट मध्ये तुमचा संघ या भागात खेळताना दिसतोय. हे जे आयोजन आहे, खासदार चषक 2017, शिरोमाता क्रीडा मंडळ वर्ल्ड आणि मराठा पंजाब याच्या पदाधिकाऱ्यांची अपार मेहनत घेतलेली आहे. आणि सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 5 मार्च जे वाढदिवस आहे त्याशी या स्पर्धेत सांगता होईल. काय वाटतंय या स्पर्धेविषयी? खूप चांगलं आयोजन आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट तर खूपच चांगलं आहे. ऑल दी बेस्ट बंटी, तुमच्या संघासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि ही नाणेफेक जिंकून या ठिकाणी निर्णय जो घेतलेला आहे, 2 संघामध्ये नाणेफेक झालेली आहे. विकी स्पोर्ट कुक्षे न्यू एकविरा पिंपळे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विकी स्पोर्ट कुक्षे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे कॉमेंटेटर सज्ज आहेत. व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे. अनेक अनेक धन्यवाद गौली सर. दोस्तों, खासदार कप में सिद्दीक भावे का सलाम पहुंचे. दोपहर का सेशन चल रहा है, बहुत खूबसूरत मौसम है, हवाएं बह रही है और मैदान में खिली हुई धूप आप देख रहे हैं 3 in 1. इलाहाबाद में गंगा जमुना सरस्वती का मिलन होता है और खासदार कप में ओल्डी गोल्डी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट और सिटी क्रिकेट का मिलन. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे, जय हिंद गायकवाड फॅम टीम न्यू एकविरा पिंपळनेर आणि रुपेश पाटील फॅम टीम विकी स्पोर्ट कुक्षे. लक्ष्य रखा है यहाँ पे 61 रनों का. और ये भी तो नहीं भूलना चाहिए कि जय भोलेनाथ सरोली पाड़ा ने इसी तरह का लक्ष्य बहुत ही डैशिंग अंदाज में नंबर 1 टीम एकवीरा मानकोली के सामने छुआ था. दोस्तों, आज 4 मार्च है. आज डेरिन कलेनिन का जन्मदिन है. 1967 में जन्म हुआ था. आज 1977 में कॉलिन क्राफ्ट ने पाकिस्तान के 29 रन पे 8 विकेट हासिल किए थे. और आज ही के दिन डॉन ब्रेडमैन 1931 में सिफर पे बोल्ड हुए थे ग्रिफ्स की गेंद पर. आज ही के दिन 2005 में जिम्बाब्वे की पूरी टीम 45 पे आउट हुई थी. सचिन मात्रे, रोशन वजे, नितिन पाटिल, आतिश पाटिल, सभी का हार्दिक स्वागत है. ते 0वर बाद झालेले असल्यामुळे त्याची सरासरी 100च्या खाली आलेली आहे. यस, गेंदबाजी के लिए सुरई अक्षय को लगाया गया है मुंडोरा एंड से. पहली गेंद हुक करने की कोशिश, सर से टकराई, गली पर गई, बैकआउट ऑफ द पॉइंट गई है, लेग बाय. मैं तो
जब पहला ओवर यहाँ किया था खासदार कप में गवली सर, जब भी मैंने कहा था कि ये जो विकेट है ये तेज गेंदबाजों के लिए साजगार है। गेंदें टिप्पा खाने के बाद बहुत ऊंची आती है और इस तरह की विकेट पे आपने देखा किस तरह भावेश पवार ने पिछले मैच में बल्लेबाजी की। रुक कर जो भी बैट्समैन खेल रहा है उसके लिए बैकफुट के अच्छे जो खिलाड़ी हैं तालुका क्रिकेट में वो यहाँ चले। दीपेश माली के लिए बहुत अच्छा अवसर है इस विकेट पे। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए अक्षय, इस मरतबा फ्लिक किया हवा में लेकिन सेफ स्ट्रोक, 2 रन चुरा लिए वहां पर बैट्समैन ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 पे पहुंचा। आज सिटी क्रिकेट में धनेश कुकसे ने शिकस्त दी बी इंडियन को 18 रनों से। मित्रांनो, यानंतर जो सामना होईल न्यू एकफेरा पिंपळनेर आणि विकी स्पोर्ट कोक्सी यांची नाणेफेक झालेली आहे। त्यानंतर सिटी पूल मधला सामना एनआर बोरपाडा विरुद्ध युतिका सोनाले, नरेश माळी फॅम टीम एनआर बोरपाडा आणि भरत पाटील फॅम टीम युतिका सोनाले। त्यानंतर बिग मॅच योगेश भोईर फॅम टीम मराठा पंजाब आणि सन्माननीय आमदार रुपेश दादा मात्रे फॅम टीम महिंद्रा स्पोर्ट्स। यस, बाली ट्रॉफी का रिहर्सल दोबारा आप देखने जा रहे हैं। यहाँ पर आकाश इस मरतबा पैरों के सामने फ्लिक करने की कोशिश, गेंद सिली पॉइंट पे रन चुरा लिया। त्यानंतर जो सामना होईल तो गावदेवी अंजूर विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा। त्यानंतरचा सामना ज्वारी कामतगर सिटी पूल मधला विरुद्ध भिवंडी टायगर आणि त्यानंतर सामना होईल तो बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध पायनियर स्पोर्ट्स। बिग मैच आकाश, इस वक्त आकाश में कहीं भी बादल नहीं है, बहुत ही साफ मौसम। आकाश मुड़ते हुए मुंडोरा एंड से इस मरतबा लिफ्ट किया है, गेंद के नीचे खिलाड़ी और आउट। एक बात और नहीं भूलना चाहिए कि विकी स्पोर्ट कुकसे जो टीम है ग्रामीण की फड़गा और उसके परिसर में उन्होंने 13 कप जीते। आगरी राजा कप में भी उन्होंने बढ़िया परफॉर्मेंस किया था और 8 मर्तबा के रनर्स है। कल्पेश बबलू, सिटी क्रिकेट हो या ओपन क्रिकेट हो या फिर ग्रामीण क्रिकेट हो, कल्पेश बबलू ने अपनी छाप छोड़ी है। इज द इन्फॉर्म प्लेयर इन दिस सीजन। अगदी बरोबर। विकी स्पोर्ट कोक्से, त्यानंतर बोरीचा जो संघ आहे बीसीसी पडगा बोरवली तलवली, त्याचबरोबर जयहिंद देवरुंग हे एक नामांकित संघ आहेत त्या परिसरातील। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए सागर। खासदार कप को चारों तरफ से अच्छी दिशाओं में ले जाए हमारे द मैजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर, जो इस वक्त ना सिर्फ मॉनिटरिंग कर रहे हैं बल्कि सूत्र संचालक भी करते हुए। इस मरतबा पहले ही ग्रिप को चेंज किया था, देखना है क्या कुछ हुआ है। वाइट ज्यादा बाहर की थी, वहां पर अंपायर के सामने आ गए थे गेंदबाज। यस, अच्छा निर्णय। जब गेंदबाज अंपायर के सामने आता है तो अंपायर के पास कोई चारा तो नहीं रहता है सिवाय वाइट देने के। अगदी बरोबर, एकच पर्याय असतो, वाईट देण्याचा पर्याय नसतो, कारण गोलंदाज पंचांच्या समोर आल्यानंतर पंचांना शेवटी आपला निर्णय द्यावाच लागतो। पिछले 4-5 दिनों से चर्चा चल रही थी कि वाकई में मैं तो हर जगह कह रहा हूं कि उनकी अध्यक्षता में आप कमेंट्री में आगे बढ़िए। इस मरतबा बहुत खूबसूरत रिवर्स स्वीप, 4 रन। पहले ही मन बना लिया था इस तरह के शॉट्स के लिए। ये देखिए सचिन मात्रे, पप्पू मात्रे, रोशन वजे, नितिन पाटिल, आतिश पाटिल, युवक पाटिल, जगदीश पाटिल। ये देखिए बहुत खूबसूरत शॉट, प्लेसमेंट लाजवाब, अफलातून रिवर्स स्वीप, 4 रन। आज कई बड़े मुकाबले सिटी क्रिकेट में खेले जाने, एनआर बोरपाड़ा बनाम युतिका, महेंद्रा बनाम मराठा पंजाब, जॉली बनाम भिवंडी टाइगर, व्हाट अ मैच, और बालाजी बनाम पायनियर। ओहो, इस मरतबा अपरकट, कोई मौका नहीं, गेंद 6 रनों के लिए। जगह दी थी ज्यादा शॉट खेलने के लिए, बहुत खूबसूरत शॉट। आज नाना स्पोर्ट्स को टकराना है महिंद्रा
और मराठा पंजाब की विजेता टीम से। इन्हें सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट का ये देखिए अपने आप को जगह दी थी, अपर कट किया था, बिल्कुल वीरेंद्र सहवाग की याद ताजा होती हुई 6 रन। अगदी बरोबर 2003 ला धावसंख्या वाढलेली आहे, धावसंख्या झाली 15 समोर जे लक्ष आहे विशाल लक्ष आहे 61 धावांचं, मात्र पहिल्या षटकामध्ये आवश्यक धावगतीला स्पर्श केलेला एक चांगली सुरुवात म्हणता येईल। एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र 15 धावा। एनआर बोरपाड़ा के कैप्टन और युतिका के कैप्टन आप दोनों को तैयार रहना है। बैक टू बैक 2 बड़े मुकाबले, मराठा पंजाब और महिंद्रा स्पोर्ट्स, पहले एनआर बोरपाड़ा और युतिका स्पोर्ट्स सिटी क्रिकेट से, उसके बाद हम ग्रामीण क्रिकेट पे लौटेंगे गावदेवी अंजूर और अष्टविनायक ठाकुरपाड़ा। ये भी क्या मुकाबला है। उसके बाद जॉली कामतकर और भिवंडी टाइगर्स, गुरसई और भड़ोटी बाद का मैच है, वो विजेता टीम का है। बहरहाल आज देर रात खासदार कप में बहुत कुछ खास होने जा रहा है, कहीं भी ना जाइएगा। पहली गेंद इस मरतबा हवा में स्ट्रोक है, कोशिश बढ़िया वहां पर, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिरती हुई। ये भी तो नहीं भूलना चाहिए कि चेसिंग में शरद भोईर फैम टीम, चाहे बोले ना सरोली पाड़ा का एक अच्छा रिकॉर्ड रहा है, चाहे फिर ओपन से हो। हालांकि ओपन क्रिकेट में सिटी में बहुत ही क्लोज मैच उन्होंने बहुत देर रात 80 के लक्ष्य को छूने की कोशिश की थी। गेंदबाजी कर रहे हैं सुरई एक्सप्रेस, सुजीत पाटिल, और सुरई का उत्साह बढ़ाने के लिए इस वक्त रोशन और नितिन हमारे बीच में। तिसऱ्या पंचाने मैदानात जायचंय, आमचे तिसरे पंचाने मैदानात जायचंय आमचे अनिल घरत, तिसरे पंच असे मित्रांनो अनिल घरत पंच आहे, जे विनायक भोईर यांची जी निवड झालेली आहे रणजी क्रिकेटमध्ये, आणि विनायक भोईरसाठी खास त्यांनी कोचिंग केलेलं आहे। जे एमसीएचे पंच आहेत अनिल घरत हे तिसरे पंच म्हणून मैदानात जाणार आहेत। यस, तीसरे अंपायर को वहां बुलाया गया है। 17 रन सुजीत पाटिल। सुरई एक्सप्रेस आज कहीं सुरई के पंकज जोजो भी नजर आ रहे हैं, और रोशन पाटिल, नितिन पाटिल उत्साह बढ़ाने के लिए वीआईपी डाइस पे हैं। रोशन वजह, सचिन मात्रे, दीवा स्पोर्ट दीवा। आज इन्हें ग्रामीण की टॉप टीमों का सपना खत्म हुआ। शिलू माता वल बाहर गई, दीवा स्पोर्ट दीवा बाहर गई, मानकोली बाहर गई, गांव देवी अंजूर अब अंदर है। विकी स्पोर्ट कुकसे पड़गा और उसके परिसर की बहुत ही मशहूर टीम है। 13 कप उस इलाके में जीत चुकी और 8 में वो रनर्स रही। सुजीत इस मरतबा पुल और पावरफुल गेंद जाएंगी मैदान के बाहर, 6 रन। गजब का शॉट सागर भुईर के बल्ले से, बहुत जल्दी गेंद की लेंथ को पढ़ लिया था, बैकफुट पे चले गए थे। बहुत ही खूबसूरत शॉट। ये आइए देखते हैं, फ्रंट लेग को अलग किया था, एग्जीक्यूशन बहुत अच्छा, गेंद बल्ले से निकली, उस पे मोहर थी 6 रनों की। तितका चेंडू शॉर्ट नव्हता, कारण चेंडू खाली राहिला होता, मात्र ताकदवर फटका खेळलेला होता, चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। बहुत ही पॉजिटिव सोच की बल्लेबाजी हम देख रहे हैं। आप देख रहे हैं खासदार कप क्रिकेट लाजवाब विथ शिलू माता वल एंड मराठा पंजाब। ये टाइटल मेरे साथी कमेंटेटर सुभाष धुमाल 16 नवंबर से वो ग्रामीण क्रिकेट को कवरेज कर रहे हैं, और ठीक 16 नवंबर से सिटी क्रिकेट के कवरेज। आज कैफी आजमी में क्या हुआ, कैफी आजमी ट्रॉफी चल रही है, आज वहां पर 30वां अर्धशतक इस सीजन का लगा, कैफी आजमी का तीसरा, और लगाया एफसीसी के राजू ने। यहाँ पर डॉक्टर गौली सर, प्रमोद पाटिल, संदीप मोरे, साथ ही साथ नैनेश्वर चिकने आंखों देखा हाल सुना रहे, और वहां पर भिवंडी के शाहिद कपूर, नबील दिवकर और अजय घरत। बहुत अच्छी गेंद आगे रखा था, ड्राइव करना चाहते थे, गेंद बल्ले का मुंह ज्यादा खुल गया, यही कारण था कि खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर में, गेंद चली गई शॉर्ट पॉइंट पे।
अगदी बरोबर, थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, मात्र चलो जातो शॉर्ट पॉइंटला. स्कोर इस तरह जब मैचेस रहते हैं गवली सर, तो हम कह सकते हैं कि नेक टू नेट फाइट चलती हुई, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, एस्माजाबाद विद द टाइट स्विंग कर दिया ऑन साइड में, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, बैकवर्ड स्क्वायर लेग के बाहर, 6 रन. खरबूजे को देखकर अब तरबूजे ने भी रंग बदल दिया है. यहां पर बैक टू बैक सिक्सर लगाया था सागर ने, वहां पर अब नितिन का सिक्सर लगा और नितिन पाटिल चिंतित नजर आ रहे हैं. सिद्दीक भावे के लिए बेस्ट ऑफ लक 25 एंड कमेंट्री कुमार पहारे. धन्यवाद कुमार. सुजीत, सूर्य एक्सप्रेस नहीं चल रही है. एक और धमाकेदार शॉट, लेकिन फंस जाएंगे. ये खिलाड़ी से कैच कहां छूटते, रूपेश थे वहां पर. पंचांवर कुठल्या प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. बिल्कुल, बहुत ही न्यूट्रल अंपायरिंग है. स्कोर इस वक्त 30 रन है, 2 विकेटों के नुकसान पे. सागर बल्लेबाजी कर रहे हैं, 18 रन बना के आउट हुए. नितिन 6 गेंदों का सामना किया. संदेश भुईर आज अपना खाता नहीं खोल पाए. सागर 9 पे बल्लेबाजी कर रहे और सागर का साथ निभाने नए बैट्समैन कपिल आए. अच्छे ओपिनियन भी देते हैं कपिल जब माइक्रोफोन पे रहते हैं. सुजीत, सूर्य एक्सप्रेस, मूर्ति भी टेम्पल एंड से आप देख रहे हैं. खासदार कप, गंगा जमुना सरस्वती का मिलन इलाहाबाद में, और ग्रामीण क्रिकेट, ओल्डी गोल्डी क्रिकेट और सिटी ओपन भिवंडी का मिलन कालेर में. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बहुत अच्छी गेंद आगे रखा था, स्विंग करने की कोशिश की थी ऑन साइड में, चूके वहां पर. ओवर समाप्त होते हुए 2 कुल स्कोर है, 30 रन. नेक टू नेट फाइट, मानो ऐसा है कि तराजू के जो दोनों पल्ले हैं वो सही चलते हुए. 2 ओवर बचे हैं, 31 रन. लेकिन गवली सर, सिर्फ प्लस पॉइंट जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा के पास ये जाता है कि उनके पास 8 विकेट बचे हुए हैं. जब आपके पास इस तरह के विकेट बनते हैं तो मानो आपको लाइसेंस मिल जाता है रिस्क लेने का. धन्यवाद सिद्दीक बाबी. या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये यांचं आगमन झालेलं आहे आत्ताच, यापूर्वी. आणि खास करून जयदुर्गा सुरेश संघाचे सर्वात मोठे शुभचिंतक आहेत. सर्वप्रथम नितीनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं. आतिश पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांना आपण शाल आणि या स्पर्धेचं जे सन्मान चिन्ह आहे ते देऊन पाण्याची व्यवस्था करायची आहे. 2 षटकांतर पाण्याची व्यवस्था करायची आहे. नितीनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आतिश पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यांना शाल आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून नेहमीच त्यांना येत राहील. त्यानंतर रोशनजी वजे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आतिश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते. सुरई में जितनी भी स्पर्धाएं हुई, ये दोनों बहुत ही फोकसमैन रहते. बाला मात्रे कप हो या कोई भी कप हो. त्यानंतर दिवास्फोट दिवाचे पप्पू मात्रे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे. पप्पू मात्रे दिवास्फोट दिवा संघाचे फार मोठे शुभचिंतक आहेत. कपिल म्हात्रे, सचिन म्हात्रे, पप्पू म्हात्रे ही नावं अग्रक्रमाने घेता येतील. पप्पू म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जात आहे.
की समाप्ति 30 रन 2 विकेटों के नुकसान पे। गौली सर, अभी भी मैच का खुला पिक्चर नहीं आ रहा है, तराजू के पल्ले दोनों एक सा नजर आ रहे हैं। 2 ओवर में 31 चाहिए। प्लस पॉइंट ये कि विकेट ज्यादा हाथ में है जय बोलेना सरोली पारा के। और ये भी तो नहीं भूलना चाहिए कि पिछला जो मैच रहा था वहां पर आखिरी ओवर में एक हारा हुआ मैच जय बोलेना सरोली पारा ने जीता था। अगदी बरोबर, म्हणजे एकंदरीत नेट टू नेट फाईट बघायला मिळते. अगदी दोलायमान स्थितीमध्ये हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. भरत पाटिल फैम टीम, युतिका स्पोर्ट्स के कैप्टन सूरज केने और एनआर के कैप्टन जावेद, नरेश माली फैम टीम, आप दोनों को तैयार रहना है. आज सुबह से क्या कुछ हुआ खासदार कप में आपको पता है? इसके बाद एक मैच है, उसके बाद लेकिन तैयार जरूर रहना है. वो टॉस हो चुका है. आज दीवा स्पोर्ट दीवा का सपना बिखर गया. धनेश 11 कुकसे ने बी इंडियन को शिकस्त दी. तीसरा मुकाबला आप देख रहे हैं और यहां से जाकर 9 मुकाबले अभी खेले जाने बाकी. बारा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. अजूनही सामना रंगतदार. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा जमवल्यात. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. गेंदबाजी के लिए दीपेश, याला पहली गेंद इस मरतबा चॉप कर दिया. याला मात्र चेंडू जाते कव्हरच्या दिशेने आणि खराब क्षेत्ररक्षण होते आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चॉप किया था. 1 रन स्कोर में 2 रन स्कोर में बढ़ते हुए स्कोर 32 पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पे. 32. आज डेरिन कलिनन साउथ अफ्रीका के बैट्समैन का जन्मदिन है. 1967 में 1931 में जैसा गवली सर ने कहा, ग्रिफ्ट ने बोल्ड किया था डॉन ब्रैडमैन को वेस्ट इंडीज के, और वही कारण था कि वहां से उनका जो 100 का रन रेट था वो नहीं बना था. इस मरतबा बल्ले के मुंह को खोलते हुए टैप कर दिया है डीप बैकवर्ड पॉइंट पर 1 रन. आज 1977 में काली आंधी कॉलिन क्राफ्ट के सामने ढह गई थी पाकिस्तानी बल्लेबाजी. उन्होंने 29 रन देकर 8 विकेट लिए थे. और आज साउथ अफ्रीका के सामने 2005 में जिम्बाब्वे की पूरी टीम 45 रनों पे ऑल आउट हुई थी. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं दीपेश. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा. गेंद की पिच तक थे लेकिन शॉट उतना अच्छा नहीं खेल पाए सागर. दूसरे में ही गिर गए. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 33. क्या कहेंगे गौली सर? दीपेश बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे, आगे रख रहे, जगह नहीं दे रहे स्ट्रोक लगाने की. अगदी बरोबर. एक चांगली गोलंदाजी करतोय आणि कारण लक्ष्य फार मोठं आहे, त्यामुळे ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय, एक संघासाठी चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी करतोय दीपेश. आतापर्यंत आपण पाहतो की कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची, आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 9 चेंडू आणि 27 धावा. दीपेश मुंडोरा एंड से गेंदबाजी कर रहे हैं. रिवर्स खेलने की कोशिश, बहुत खूबसूरत गेंद. ये देखिए अब जो समर्थक हैं सुरई के वो काफी आ चुके हैं. ये देखिए बाहर से कह रहे हैं, समर्थक कह रहे हैं खिलाड़ियों को कि धूप ज्यादा है, सर पे बर्फ रखी. जो बहुत खास दोस्त है मेरे. इस मरतबा निकल के मारने की कोशिश, गली पे बढ़िया फील्डिंग, अपने दाईं ओर जाकर नो बॉल. अब ये नो बॉल ओवर स्टेपिंग, साइड लाइन क्रॉस, यस साइड लाइन को क्रॉस किया. ज्यादा क्रीज की गहराई का इस्तेमाल, फ्री हिट मिलता हुआ 2 रन स्कोर में बढ़ते हुए 36 पे पहुंचा है स्कोर. सामना सुरू करायचा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. ओव्हर स्टेप, साइड लाइन टच मला वाटतंय. यस नहीं, वहां पर मेरे ख्याल से गेंद, यस बेस गिर गई. आईसीसी रूल के मुताबिक पैर लग गया. इसका मतलब था कि वो
गेंद स्टंप के करीब से, सही निर्णय अंपायर का। अगदी बरोबर, यष्टीला स्पर्श केला होता पायाने, त्याला पंचाचा आणि फ्री हिट असणार आहे. फ्री हिट देखना है कि फ्री हिट का फायदा उठाते हैं या नहीं. पुल और पावरफुल, इनके हाथ में अगर जियो सिम दिया है तो वो इस्तेमाल तो करेंगे ही. 6 रन. यहां से वापसी कर दी अब मैच में जय बोले ना सरोली पाड़ा ने. यानी पिछली गेंद पर कुल मिलाकर 8 रन आए. अब 8 गेंदों में कितने रन चाहिए? गेंद के आकार को लेकर खराबी होती हुई 8 गेंदे और 19 रन. अब सुजीत पाटिल वहां जाके खड़े, रुपेश खड़े कुछ समझाने के लिए कि ऐसी स्थिति में क्या करना चाहिए. वसंत वहां खड़े हैं. सुभाष, बहुत ही अनुभवी सुभाष. हालांकि हम सुरई की टीम को देखते हैं तो उनके पास बहुत नामची चेहरे हैं. सुभाष बहुत ही अनुभवी हैं. रुपेश नो डाउट एट ऑल बहुत बड़े खिलाड़ी हैं. सुजीत पाटिल तो बहुत बड़े ऑलराउंडर हैं. लेकिन ये जो समय है ना गौली सर, सरकने का समय रहता है. यहां से मैच करवट लेता है. वैसे भी टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है. पण एक गोष्ट मात्र आहे, आकाश यांनी सुद्धा उत्कृष्ट विस्फोटक फलंदाजी केलेली नाही. नावाप्रमाणे आकाशी फटके मारलेले आहेत ते सीमारेषेच्या बाहेर. रंगतदार सामना. आता मात्र जे समीकरण आहे 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. या षटकातले हे 2 चेंडू फार महत्वाचे ठरणार आहेत. जितक्या 2 चेंडूवर जास्त धावा निघतील तितका मानसिक दबाव कमी असणार आहे तो जय बोलणार सरळपाडा संघावर. आणि या 2 चेंडू मध्ये जर महत्वपूर्ण म्हणजे समीरला जर बाद करण्यात यश आलं तर मात्र शेवटच्या षटकामध्ये मानसिक दबाव येऊ शकतो जय भोलेनाथ सरळपाडा संघावर. यस, ये 2 गेंदे बहुत ही निर्णायक इस मैच के लिए. शेवटचा चेंडू आहे म्हणते. यस, हमारे ऑफिशियल स्कोरर से ऐसी टाइट सिचुएशन में आपको भी सावधानी बरतना चाहिए. 7 गेंदे 19 रन. ये जो गेंद है इस मैच के लिए बहुत इंपॉर्टेंट है. इस पे बड़ा शॉट लगा तो आखिरी ओवर में रिलीज हो जाएगा. शुभात धमाल हमसे जुड़ते हुए, धमाल कमेंटेटर, अच्छे टाइटल भी दिए उन्होंने और 16 नवंबर से नॉन स्टॉप मेरी तरह कमेंट्री कर रहे हैं. ग्रामीण क्रिकेट में क्या हुआ शुभात धमाल को पूछिए, मालूम पड़ जाएगा. लेकिन सिटी क्रिकेट में कैफी आजमी में आज अर्धशतक जमा है एफसीसी के बैट्समैन राजू ने. 30वां अर्धशतक लग चुका है. इस मरतबा मोड़ दिया है, कोई मौका नहीं. 4 रन. इतनी अच्छी नजर मिलाई थी गेंद से, बहुत ही खूबसूरती के साथ खेला. 4 रन. आप रश के कमर चांद से नजर मिलाए ना मिलाए, लेकिन क्रिकेट के खेल में गेंदबाज से नजर मिलाना पड़ती है बल्लेबाज को. आता मात्र शेवटचं षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये, रंगतदार अवस्थेमध्ये. 7 चेंडू आणि 15 धावा. यस, बहुत ही रोमांचक मुकाबला आप देख रहे हैं. जितना गर्म तापमान है उससे ज्यादा गर्म मुकाबला जय दुर्गा सुरई और जय दुर्गा स्पोर्ट्स, जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा के बीच में, जय और विजय के बीच में मैच फंसा हुआ है. गौली सर, वाकई में कई मैचेस ऐसे हुए सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, इंग्लैंड का जो फेमस स्क्वायर है उस पर एक बहुत बड़ी घड़ी लगी हुई है. उसका पेंडुलम कभी यहाँ जाता है तो कभी वहां जाता है. ये मैच, ये जो 6 गेंद है ना गौली सर,
ये अपने आप में एक मैच आहे. आणि महत्वाचे षटक कोण हाताळते ते बघायचंय. आकाश येतोय ज्याने अतिशय विस्फोटक फलंदाजी केली होती स्लॉग ओव्हर मध्ये आणि गोलंदाजीसाठी आकाश सज्ज होतोय. गेंदबाजी के लिए आकाश. इस मरतबा कट करने की कोशिश, दूसरे मोहल्ले में गेंद वाइट. ऐसी स्थिति में प्लीज प्लीज अंपायर को कोई इंस्ट्रक्शन ना दे प्लीज. अंपायर बहुत ही न्यूट्रल है और अंपायरों की जो भी खिलाड़ी इज्जत करता है उसको दुनिया में बहुत नाम मिलता है. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. सिनियर पंच आहेत. पंच शिवराम वैती, पंच सुरेश दळवी, आमचे नामांकित सर्व पंच हे नामांकित पंच आहेत. एमसीए चे पंच आहेत. नहीं, आप बेफिक्र होके खेलिए, किसी से कोई भी किसी तरह का भेदभाव नहीं रहेगा, बहुत ही न्यूट्रल क्रिकेट रहेगा. आकाश, ओहो, कर दिया टीम को बीमार और फेंक दी बीमार गेंद. इस स्थिति में फिर भी देखिए सुभाष को अपनी जान की बाजी लड़ा के उस गेंद को बीमार गेंद फ्रिट ज्यादा तेज करने की कोशिश. ऐसी स्थिति में बैट्समैन हो, बल्लेबाज हो, फील्डर हो, सबको बर्फ रख के गेंदबाजी करना होती, बल्लेबाजी करना होती. आप जहां भी अति उत्साहित हो गए, ओवर कॉन्फिडेंस, ओवर एक्साइटेड हो गए. कुमार स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन. कितने रन चाहिए? 6 में 12. इक्वेशन अब आसान होता हुआ और फ्रिट. अब नितिन पाटिल और रोशन वजह हल्का सा चिंतित नजर आ रहे हैं. बहुत अच्छी गेंद, हो क्या बढ़िया स्टॉप किया है सुभाष ने. 3 रन अपने टीम के लिए बचाए कलाबाजी खाते हुए. चाइनीज कट लगा था. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे प्रयत्न केलेला. आपल्या संघासाठी 3 धाव वाचवते. पाहू शकता आपण Excellent. डाव्या बाजूला स्वतःला झोकून दिलं होतं. पीस ऑफ विकेट कीपिंग. यही देखिए सुभाष का बॉडी लैंग्वेज भी देखिए. अभी भी अपने टीम को चेयरअप कर रहे हैं, गेंदबाज को कह रहे हैं कि आप गेंदबाजी कीजिए. कुछ भी हो सकता है इस मैच का. कमजोर दिल वालों के लिए धीरे धीरे ये मैच नहीं बच रहा है. याचबरोबर 50 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. इस मरतबा पुल किया, गैप में 4 रन. ये क्रीज की गहराई का इस्तेमाल किया था. बहुत खूबसूरत शॉट. फ्रंट लेग को अलग किया, पुल किया बहुत ही खूबसूरती के साथ. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन. 4 गेंदे और 7 रन. आप चिंतित. एक बॉडी लैंग्वेज बहुत पॉजिटिव है वो विकेट कीपर सुभाष का. हालांकि सुजीत पाटिल भी चेयर अप कर रहे हैं. 4 गेंदे और 7 रन. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. गेंदबाजी कर रहे हैं टेम्पल एंड से. आगे रखा था, ड्राइव किया पैरों के सामने, बढ़िया फील्डिंग. एक से ज्यादा कुछ भी नहीं. 3 गेंदे और 6 रन. क्या कहेंगे गवली सर? 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अजूनही सामना लंबकाप्रमाणे दोन्ही बाजूला झुकताना दिसतोय. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. ये तो ऐसे है कि मानो कोई रस्सी है और उसको खींचने सब के सब खिलाड़ी जुड़ गए हों. गेंदबाजी कर रहे हैं आकाश. सागर वीर को पावरफुल. इसके साथ ही विजयी हो गई जय भोलेनाथ सरोली पर. अभिनंदन सागर, अभिनंदन शरद भोयर एंड अभिनंदन जय भोलेनाथ स्पोर्ट्स. हार्ड लक सुजीत, हार्ड लक सुभाष, हार्ड लक सुरई.
च्या षटकापर्यंत खेळपट्टीवर राहून आपल्या संघाला विजय प्राप्त करून घेऊन दिलाय तो अष्टपैलू खेळाडू सागर भोईर. यस, आम आदमी पार्टी के अध्यक्ष समीर भोईर ने इस वक्त जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा टीम को शरद भोईर का अभिनंदन किया इस जीत के लिए. समीर भोईर, आपका हार्दिक स्वागत है, जिन्होंने कमेंटेटर ऑफ द ईयर के लिए एक इनाम रखा है. आकाश आपण यायचंय. आकाश ज्याने षटकांची हॅट्रिक पूर्ण केली होती, नितीनजी पाटील आणि रोशनजी वजे यांनी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं, ते घेऊन जायचं. आकाश आकाश यायचंय, कारण आपलं जे 1000 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचंय. आता हे चांगली फलंदाजी केलेली आहे, मात्र सहकार्यांची साथ मिळाली नव्हती, त्यामुळे आपला संघ पराभूत झालेला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याची विनंती मी करणार आहे सचिन म्हात्रे यांना, की आपण आपल्या शिवा रोशनजी वजे यांनी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं हॅट्रिक साठी, ते आपण प्रदान करायचं आहे. आकाश यास